ब्लू लगून रिसॉर्ट समुद्र असून इतका जवळ आहे की रूममधनं पण तुम्ही समुद्र पाहू शकता. आता ब्लू लगून रिसॉर्टच्या आतमध्ये प्रवेश करतोय तर आतलं बाजू बघा किती सुंदर आहे. थंड वाटतंय आणि बाजूला झोपाळा पण आहे आणि भिंतींवरती सुंदर सुंदर चित्र काढलेली आहे. हे बघा या बाजूला तुम्ही बघाल तर वारली पेंटिंग आहे भिंतीवरती आणि इथे मोठ्या अक्षरात ब्लू लगून लिहिलेलं आहे. या साईडला बघा ब्लू लगून लिहिलेलं आहे. वेलकम टू ब्लू लगून. रिसॉर्टच्या आतमध्ये बघा सगळे फोटो लावलेले आहे खूप सारे. हे बघा हे अजित ठाकूर आहे. तिलकरत्ने दिलशान पण आलेला श्रीलंकेचा. अथर्व ठाकूर बरोबर तो आला नव्हता. ब्लू लगून रिसॉर्टमध्ये AC नॉन AC दोन्ही खोल्या आढळतात. अतिशय सुंदर पद्धतीचं आहे ब्लू लगून रिसॉर्ट. तुम्ही कधी आलात खवण्याला तर ब्लू लगून रिसॉर्टला नक्कीच भेट द्या. ब्लू लगून रिसॉर्टचे फायदे आहेत की राहण्याची उत्तम सोय आहे. AC नॉन AC दोन्ही खोल्या आहेत आणि वातावरण इकडचं आतमधलं अतिशय थंड आहे. समुद्र जवळ आहे. खवणी तुम्ही पाहू शकता. जवळपासचे देवस्थानं पाहू शकता जसे काही खवणेश्वराचं मंदिर, खाली शांतादुर्गाचं मंदिर, सिद्धेश्वराचं मंदिर आणि खूप बरं वाटतं तिथे आल्यावर. म्हणून बोलतो युवा कोकण आपलं जसा.